ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण फ्लॉवरवरती बेसन पीठ टाकून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल. आता इथे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगते, इथे आपण भजी वगैरे करणार नाही किंवा कोणताही तळणीचा पदार्थ करणार नाही. तर चला थोडाही वेळ न घालवताना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता यासाठी आपल्याला बघा अगदी या पद्धतीने फ्लॉवर कट करून घ्यायचा आहे. फ्लॉवर खूप जास्त मोठा नाही ठेवायचा. अगदी मीडियम आकारामध्ये कट करायचं आहे. ज्यांना फ्लॉवर आवडत नाही किंवा जी मुलं फ्लॉवरची भाजी खात नाही त्यांच्यासाठी ना अगदी उत्तम असा पर्याय आहे. आणि एकदा ह्या पद्धतीने जर तुम्ही फ्लॉवर केला ना तर ते नक्कीच मागून मागून हा पदार्थ खाणार आहेत. आता बघा सगळा फ्लॉवर मी अगदी या पद्धतीने तुकडे करून घेते. छोटे छोटे तुकडे केले ना तर फ्लॉवर शिजायला सुद्धा पटकनी शिजतो. त्यामुळे इथे मी लहान तुकडे करणार आहे. आता इथे फ्लॉवर कट करून झाला आहे सगळा. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतका फ्लॉवर पुरेसा आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर फ्लॉवरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता इथे. आता 1 चमचा आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यातलं थोडंसं बेसन पीठ बघा इथे फ्लॉवरवरती मी अगदी छान असं भुरभुरून घेतलं आहे. फ्लॉवरवरती हे बेसन पीठ टाकल्यानंतर ना अगदी छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. फ्लॉवरला छान असं कोटिंग झालं पाहिजे बेसन पीठने, पाहू शकता. हाताने शक्यतो मिक्स करा म्हणजे अगदी व्यवस्थित असं मिक्स करता येतं. गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅन तापलं की त्यामध्ये 1 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. सुरुवातीला बघा एकच पळी तेल घालायचं आहे. नंतरनं पुढे आपल्याला तेल थोडंसं लागणार आहे. तेल तापलं की त्यामध्ये जो आपण बेसन पिठामध्ये कोटिंग करून घेतलेला फ्लॉवर होता ना, तो यामध्ये सगळा घालून घेऊया. आणि नंतरनं अगदी छान असं हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करताना शक्यतो फास्ट गॅसवरतीच करा. थोडासा मीडियम टू फास्ट गॅस. स्लो गॅसवरती आपल्याला हा फ्लॉवर नाही परतायचा. शक्यतो फास्ट गॅसवरती परता, म्हणजे याला छान असे डाग पडतात. आता बघा इथे चवीनुसार मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा 1 ते 2 मिनटं मी हा फ्लॉवर छान असा परतून घेतला आहे. फ्लॉवरचा छान रंगसुद्धा चेंज झाला आहे. गॅस इथे बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये फ्लॉवर जो आहे तुम्ही काढून घेतला आहे. त्याच पॅनमध्ये पुन्हा मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी तेलावरती छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण इथे मी चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता. लसूण तेलावरती छान परतला की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे. कढीपत्त्याची पानंसुद्धा तेलावरती अगदी छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मीडियम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे. कांदासुद्धा थोडासा परतून झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आता इथे तुम्हाला कळलंच असेल की आपण इथे फ्लॉवरची भाजी करत आहोत. पण या पद्धतीने तुम्ही कधी फ्लॉवरची भाजी केली का, हे सुद्धा मला नक्कीच सांगा. करण्याची पद्धत वेगळी आहे आणि फ्लॉवरच्या भाजीची जी टेस्ट आहे ना, तीसुद्धा अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे नक्कीच करून पहा. आता इथे बघा कांदा टोमॅटो छान असा तेलावरती मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये सुरुवातीला अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा काश्मीरी लाल बेडगी मिरची पावडर होती ती घातली आहे. काश्मीरी मिरची ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला. फक्त रंग येण्यासाठी इथे मी वापर केलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. आणि यामध्ये आता फोडणीमध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. हे मसाले तेलावरती अगदी छान असे आता आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले परतताना ना गॅस शक्यतो स्लो ठेवा. जर फास्ट गॅसवरती मसाले परतले ना तर ते लगेच खाली करपू शकतात. आता बघा एक 10 ते 15 सेकंद फक्त हे मसाले मी परतून घेतले आहेत. त्यानंतर आपण जो फ्लॉवरला कोटिंग करून घेतलेलं बेसन पीठ होतं ना परतून घेतलेलं, ते यामध्ये घालून घेऊया. आता मसाल्यांमध्ये फ्लॉवर अगदी छान असा मिक्स करून घेऊया. इथे ना माझ्याकडे फ्रोझन वाटाणा होता त्यामुळे मी त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही वाटाणा नाही घातला तरी चालेल. पण जर तुमच्याकडे ताजा मटार असेल ना तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. फक्त त्याला पाण्यामध्ये थोडीशी उकळी आणून घ्या म्हणजे तो लवकर शिजेल. फ्रोझन वाटाण्याला शक्यतो पाण्यामध्ये उकळी आणायची गरज नसते, तो लवकरच शिजला जातो. त्यामुळे मी डायरेक्ट यामध्ये घातला आहे.
आता मसाले अगदी छान वट्यामध्ये आणि फ्लॉवरमध्ये परतून घेऊया. आणि यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी बघा इथे खूपसुद्धा घालायचं नाही आपल्याला, थोडंसंच पाणी घालायचं आहे. कारण की ही जी भाजी आहे ना, ही थोडीशी मी लपतपीत करणार आहे, खूप जास्त पातळसुद्धा ठेवणार नाही. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया. मीठ इथे काळजीपूर्वक घाला, कारण की आपण सुरुवातीलासुद्धा फ्लॉवरमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ मात्र काळजीपूर्वक घाला. मीठ घातल्यानंतर भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि यावरती आता झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 6 मिनटं तरी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मध्ये आधी आपल्याला हलवायची सुद्धा आहे भाजी. आता इथे बघा झाकण ठेवलं आहे आणि एक 5 ते 6 मिनटानंतर बघा झाकण आपण काढून घेऊया. आता फ्लॉवरमधलं जे पाणी आहे ना, ते सुद्धा बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे आणि 70 ते 80% आपला फ्लॉवर शिजलेला आहे, पाहू शकता. आता यामध्ये ना अगदी 1 चमचा भर मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. शेंगदाण्याचा कूट घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला भाजीमध्ये, नाही तर तुम्ही नाही घातला ना तरी चालेल. कूट घातल्यानंतर भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. इथे बघा भाजी आपली आता बऱ्यापैकी शिजलेलीच आहे, पण कूट घातलं आहे ना, त्यामुळे पुन्हा मी 1 मिनटासाठी फक्त झाकण ठेवणार आहे. तर इथे बघा 1 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे. आता 1 मिनटं झालेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ना फ्लॉवरची, ती अगदी छान अशी शिजलेली आहे. ही भाजी ना तुम्ही वरम भातासोबत तोंडी लावायला करू शकता किंवा मग डायरेक्ट भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला बनवू शकता. मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता, मोठ्यांच्या डब्यासाठी देऊ शकता. अगदी झटपट अशी ही चमचमीत फ्लॉवरची भाजी तयार होते, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.